नमस्कार मंडळी, मी आहे साक्षी जोशी. धर्म रक्षति हे रक्षतः या विचारांनी प्रेरित असलेली अध्यात्म, संस्कृती, इतिहास आणि मराठी भाषेवर घेऊन आली एक नवीन विषय, पितृपक्ष. भाद्रपद कृष्ण पक्षातील पंधरवाडा, ज्याला आपण पितृपक्ष अन्यथा महालय हा काळ म्हणून ओळखला जातो. या काळात पितरांचे आशीर्वाद मिळवण्याकरिता श्राद्ध, तर्पण, पिंडदान केले जाते. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितृदोषांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे पितृपक्षात श्रमदान, पूजा, अर्घ्यदान, पिंडदान, विकीरदान व स्वाध्याय वाचन हे सगळं केलं जातं. श्राद्ध हे धर्म, अर्थ, काम याची प्राप्ती कशी करून देते याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? मी सांगते. पितर त्यांच्या पुत्रांनी पिंडोदर दिल्यावरच सुखी आणि संतुष्ट होतात. मग पुत्र कोणाला म्हणावे याविषयी महाभारतामध्ये एक श्लोक सांगितला गेलेला आहे. नामनो नरकादस्मात् त्रायते पितरं सुतः तस्मात् पुत्रम इति प्रोक्ताः स्वयमेव स्वयंभुवः. मुलगा आपल्या पितरांचे पू नामक नरकापासून रक्षण करतो, म्हणून त्याला स्वतः ब्रह्मदेवाने पुत्र म्हटलेले आहे. त्यामुळे पुत्र म्हणवणाऱ्या हेचे कर्तव्यच आहे, नव्हे त्याने पुत्र म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे. संकरो नरका एव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्तपिंडोदकक्रियाः. हा श्लोक याबद्दल बरेच काही सांगून जातो. श्राद्धविधी न करणाऱ्यांचे पितर पिंडश्राद्ध, तर्पणादी क्रिया न केल्यामुळे नरकात जातात. याचाच परिणाम म्हणून आपल्याला अभ्युदय होत नाही. हा गीतेतील श्लोक चिंतनीय म्हणावा लागेल. सध्याच्या काळात पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्धादी विधी व साधना करीत नाहीत. त्यामुळे बहुतांशी अतृप्त पूर्वजांच्या लिंगदेहामुळे त्रास होतो. याविषयी योग्य अधिकारी व्यक्ती व संततीच सांगू शकतात. पण कोणीच न भेटल्यास घरात सतत भांडणं होणे, एकमेकांशी न पटणे, नोकरी न मिळणे, घरात पैसा फार काळ न टिकणे, गंभीर आजार होणे, सर्व परिस्थिती अनुकूल असूनही लग्न न होणे, गर्भधारणा न होणे, झाल्यास गर्भपात होणे, अपत्य झाल्यास ते मतिमंद किंवा विकलांग जन्माला येणे व व्यसन लागणे इत्यादी विविध दोष आढळल्यास याची सुरुवात होते. आणि म्हणूनच उपनिषदाच्या आदेशाप्रमाणे देवऋषी तुकार्याभ्यां न प्रमदितव्यम्. देव व पितर यांच्या कार्याची हेळसांड करू नये. इतकेच नाही तर देवकार्यापेक्षा पितृकार्य श्रेष्ठ मानावे व त्या काळी त्यांचे स्मरण करावे. ओम पितृगणाय विद्महे जगत्तारिण्याय धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात्. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.